काल दिनांक 14/4/2025 रोजी आम्ही दिवसपाळी अधिकारी म्हणून कर्तव्यावर असताना आम्हाला 18:50 बीट मार्शलचा कॉल आला की पारडीमधील नवीन नगर येथे NIT गार्डन जवळ एका इसमास दुसऱ्या इसमाने मारले असून तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे। आम्ही तात्काळ स्टेशनरी एंट्री करून घटनेच्या ठिकाणी गेलो असता तिथे जो जखमी नामे होता जितेंद्र उर्फ जितू राजू जयदेव, वय अंदाजे 40 वर्ष, राहणार भीमचौक हिरवीनगर, पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतील हा व्यक्ती असून त्याला इतवारीदास शिवदास माणिकपुरी, वय 40 वर्ष, राहणार नवीन नगर याने मारून जखमी केले होते। त्यावरून तात्काळ आम्ही जखमीला उपचारकामी मेयो हॉस्पिटल येथे भरती केले असता सुमारे 8 वाजताच्या सुमारास मेयो हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी सदर जखमी इसमास मयत घोषित केले। त्यानंतर घटनेच्या तात्काळ आमच्या पोलीस ठाणे मधील पोलीस अधिकारी, गुन्हे शोध पथकाचे अरविंद कोल्हारे सर व त्यांची टीम, तसेच ठाणा हजर मधील विजय लांडे सर, हे बरेचसे जे अधिकारी कर्मचारी होते हे आरोपीच्या शोधामध्ये होते। आरोपी त्यांच्या शोधानंतर लगेच म्हणजे त्यांच्या गुप्तदाराच्या बातमीदारामार्फत आरोपीचा शोध होऊन आला व आरोपीला अटक करण्यात आली। सदरची घटना अशी आहे की 4 मित्र होते, प्रवीण बावनकर, जितू जो की मयत आहे, जितेंद्र उर्फ जितू जयदेव, आणि आरोपी इतवारीदास माणिकपुरी व आकाश उमरेडकर, असे 4 जणे NIT गार्डन मध्ये 4 वाजता गप्पा मारत बसले होते। मयताचा मोबाईल हा आरोपीने घेतला असा मयताला संशय होता, म्हणून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि मयताने आरोपीस त्याच्या कानाखाली 2-3 वाजवल्या होत्या। त्यानंतर त्यांच्यातला आपसी वाद मिटला। 6 वाजता त्यानंतर ते मित्र आजूबाजूच्या त्याच परिसरात बसलेले होते। 6:30 वाजताच्या दरम्यान आरोपीने, जे की NIT गार्डनच्या समोरच फुटपाथवर आकाश पांठेला म्हणून आकाश उमरेडकरचा पांठेला आहे, त्याच्या बाजूलाच चेअर लावून तो बसला होता मयत हा आरोपी, आणि त्याच्या समोरच एक बांधकाम चालू होतं, कच्चं बांधकाम, त्याची बांधकामाची सेंटरिंगचे लाकडं पडलेले होते, तिथूनच एक लाकूड उचललं आणि त्याने मयताच्या डोक्यामध्ये वार केले। मयत जागीच बेशुद्ध पडला। त्यानंतर आम्ही उपचारकामी पाठवण्यात आलेला आहे, सुद्धा अटक करण्यात आलेला आहे तात्काळ।